नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मंडळी, आज आहे गौरींचं आगमन। प्रत्येकाच्या गावोगावामध्ये गौरींचं आगमन असतं। कोकणात दरवर्षीप्रमाणे गौरींचं आगमन होतं आणि प्रत्येकाच्या गावामध्ये वेगवेगळ्या रूढी परंपरा असतात, त्या देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळत असतीलच। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गौर कशा प्रकारे सजवली जाते ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। कोकणामध्ये अशा खूप काही गोष्टी आहेत मंडळी, आपल्याला निसर्गामध्ये ज्या आजूबाजूच्या गोष्टी असतात त्याच गोष्टींचा वापर करून आपण एक छानपैकी गौर सजवली जाते। हीच कोकणातील खासियत आहे। तर तुम्हाला जास्त वेळ न लावता व्हिडिओ स्टार्ट करतो। तर चला, तर आपल्याकडे ताईच्या घरी गौरी येते, तर ती आपण आता आणायला जाणार आहोत थोड्याच वेळात। तर मंडळी, घराच्या खिडकीतला निसर्ग समोरचा आणि सफेद फुलं बघा। तर मंडळी बघा, एवढी भाजी संध्याकाळी गौरीची तयारी चालू आहे। मम्मीने काढून आणला नाही, एवढी भाजी संपेल हो। तर मंडळी, इकडे गौरीसाठी संध्याकाळचा निवद तयार चालू आहे ना, निवदच ना काकी, काय म्हणताल ओ काकी, काय बोलताल? प्रसाद, आमच्या कोकणामध्ये याचा प्रसाद असतो, संध्याकाळी तुम्हाला दाखवतो। मग नैवेद्य दाखवायला मग भाकऱ्या भाजतात, संध्याकाळी बघतो आम्ही भाकऱ्या। संध्याकाळी भाकऱ्या भाजतात। हा, हे बघा किती भाजी आहे। भाजी बनवतात, एवढी पण पुरत नाही मग संध्याकाळी, एवढी पण पुरत नाही। तर मंडळी, आता आपण आलो खाली गौरी आणायला, पण हा आपल्या गावातील वातावरण बघा किती सुंदर आहे। आणि आता ऊन पडलेलं आहे, हा आपला महाद्वार, आणि हे बघा हिरवगार। तर मंडळी, आता गौरी आणायला गावात सगळी माणसं आलेली आहेत, तर चला तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने वाजत गाजत गौरी आणायला जात आहेत। आवाज तर येत असेल तुम्हाला। बेबी आणि मी गौरी ना होतो ना बेबे, है हो ना, होकर हो हो होकर होकर। तर मंडळी, आम्ही शॉर्टकट शोधून काढलाय बघा जंगलातून। हा, दम लागतो ना, म्हणून शॉर्टकट करावं लागतं असं। अजून आपल्याला 10 मिनिटं चालायचं आहे वरती गौरी आणायला। आणि हे बघा, हे बघा भाऊजी वाट काढत चालले। ओ भाऊजी, ओ भाऊजी, हे बघा वाट काढत चाललेत। थांबा तरी, चेहरा नाही दिसला हो। पाठी बघा बघा, आम्ही सगळ्यांच्या अगोदर पोचलो। जागा पुढे थांबूया।
तर मंडळी कोकणामध्ये अशा प्रकारे वाजत गाजत गौरींचं आगमन केलं जातं. काय भाऊजी बरोबर ना? काय काका सांगाल तुम्ही? काय सांगाल? दरवर्षाप्रमाणे अशाच प्रकारे आणलं जातं गौऱ्यांमध्ये आणि हे सगळं आता तुम्हाला दिसतंय समोर. हे बघा आता बायका चालल्यात. आता आपण आलो ज्या स्पॉटवर जिथे गौरींचं आगमन केलं जातं, पूजा केली जाते. तर एक निसर्गाचा एक भाग असतो मंडळी, त्याला आपण शॉर्टकटमध्ये एक वनस्पती असते चिरडे म्हणून, त्यांची इकडे पूजा केली जाते आणि त्यांना आपल्या आवडीने घरात घेतलं जातं. तर तुम्हाला दाखवतो मी आता थोडंसं. तर मंडळी सगळ्या आपल्या ज्या मुली वगैरे आल्या असतात ते चिरडे शोधतात आणि बाजूला जे जेंट्स लोक आले असतात ते असे म्हणजे खालू वयाचा आनंद लुटत असतात. तर मंडळी हा आहे चिरड्याचं झाड आणि इकडे बघा गौऱ्या अशा पूजल्या जातात. आता ह्यांना आपण पूजा करून घरी घेऊन जाणार. काय सरदा ताई बरोबर ना? हो तरी बोल बघा. गौरीला सजवायला चिरडा आणायला गेलं आणि बघा गोरं आलेत. हे बघा आंबा आंबा येऊ नको इथं माझा काय नाही. मग चल तिकडं जाम भेटले रे. हर्ष कुठे जाऊन आलात? वरती पूर्ण कोण कोण गेलात? आता याचं काय करणार? याचं काय करणार? देणार कोणाला? ताईकडे देणार. ताईकडे देणार काय? बघा मंडळी आता यांची आम्ही गवर बनवणार चिरड्यांची. म्हणजे म्हणतो ना आपण कोकणामध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये ज्या गोष्टी मिळतात त्याची आपण गवर सजवतो. ती ही एक पहिली वनस्पती, तिचं नाव आहे चिरडा. हा चला सावकाश सावकाश काटा लागतील. हे बघा. तर मंडळी आमच्या कोकणामध्ये निसर्गाला देव पूजला जातो. त्यात तुम्ही प्रात्यक्षिक पाहिलं. तर आता गौरी पूजन झाले आणि आता एक जण निघालेले आहेत. थांबा बघा बजाव वाजवा मामा वाजवा. हे काय आले? या 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 पुढे बघा पुढे बघा. साईडला साईडला. ओ वहिनी ओ वहिनी
अरे पिंट्या इकडे बघा रे. अरे बाय 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 बाय. आता कुठं कुठं टर्न मारून आलो. कोणत्या इकडं बघ. आपल्या अंगावर आला. तर मंडळी ही आमची नदी आणि हा आमचा जुना ब्रिज. आम्ही जेव्हा जुन्या काळी ह्याच ब्रिजने यायचो, तो ब्रिज तर नवीन आहे रस्त्याचा. तर मंडळी आता ज्याच्या ठिकाणी एका ठिकाणी गौरी बसणार आणि प्रत्येकाचं पूजन होणार आणि मग प्रत्येकाच्या घरात जाता जाता प्रत्येकाच्या घरी बसून पुढे प्रस्थान होणार. आगमन झालेलं आहे आणि इकडे संध्याकाळची सुरुवात, संध्याकाळची बघा इकडे गौरीसाठी आराखडा बनवतात. काय बोल काहीतरी. हा बघा आता याच्यावरती गौरी सजवणार. इकडे आपला गणपती बाप्पा. आणि या साईडला नंतरला गौरी बसणार. जागा जड आहे.
मंडळी मम्मीने बघा सोनालू काढलाय. मम्मी सोनालू कशासाठी वापरतात ग? दाखव सोनालू कशासाठी वापरतात. इकडे बघ कशासाठी. गौरीला वासायला. बघा कोकणामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण नॅचरल निसर्गामध्ये ज्या उगवतात त्याच आपण गौरीसाठी वापरतो. आणि जर तुम्ही शहरीच्या ठिकाणी गेलात तर शहराच्या ठिकाणी तुम्हाला फुलं बिलं विकत आणावे लागतात. इकडे अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला फ्रीमध्ये मिळतात, फक्त शोधण्याची गरज आहे. तर मम्मीने आता ह्याला म्हणतात सोनालू. तुम्ही कधी पाहिलं नसेल बघा, छोटी छोटी फुलं येतात. कधी तुम्हाला वाटलं तर बघा सोनालू म्हणतात त्याला. आता काय शोधत होतीस? आगाडा. आगाडा. आता आगाडा आपल्याला माहीत नाही कसा असतो. जर असेल तर तुम्हाला उद्या दाखवेनच मी. तर चला नंतरला जायचं आहे गौरीला साडी नेसवायला ना मदर इंडिया. हां अय्यो लाईट कमी पडते. किती टाइम गेला?
काय आहे? मला पण नाही नाही समजत नाही दात काले काले फिटू गणपती होऊन जाऊ दे बोल तू नको बाबा बोला चाय आणि नाश्ता बघा